ओके. हॅलो, गुड मॉर्निंग. अतिशय सुंदर सकाळ आहे मनालीमध्ये. मागचे 3 दिवस आम्ही हे जे हॉटेल आहे ॲपल बर्ड कॉटेजेस अँड हॉटेल या ठिकाणी वास्तव्यासाठी थांबलो होतो. आणि या ठिकाणची जी सर्विस आहे, फूड क्वालिटी आहे किंवा या ठिकाणच्या ॲमेनिटीज असते एकदम एक्सलंट क्वालिटीच्या आहेत. जेव्हा केव्हा तुम्ही या ठिकाणी याल मनालीमध्ये निश्चितच या ठिकाणी बुकिंग करावी, कारण या ठिकाणचं वातावरण आणि या ठिकाणचा जो व्ह्यू आहे, पहाडी असेल, डोंगर असेल, बर्फ असेल, अतिशय सुंदर आहे. आणि आमची जी ही ट्रिप आहे मनालीची, याच्यामध्ये हॉटेल ॲपल बर्ड कॉटेजेस यांचं खूप मोठं सर्व्हिसचं योगदान आहे. थँक्यू मॅडम. आम्ही महाराष्ट्रामधून आलो होतो. सिमला मनाली भाग्यश्री ट्रिपमधून काय म्हणतो आपण त्याला, याच्यामधून ट्रिपसाठी आलो होतो. तर हा खूप छान अनुभव आहे आणि स्पेशली मनालीमध्ये खूप छान वाटलं. या मनालीमध्ये हे जे हॉटेल आहे आम्ही थांबलो होतो ॲपल बर्ड कॉटेजेसमध्ये. आल्यानंतर इथला जो व्ह्यू आहे, रूममधून दिसणारा जो व्ह्यू आहे, बर्फ, सगळे डोंगर, पुन्हा झाडं वगैरे, त्याच्यामुळं वातावरण जो आहे इथलं ते खूप याचा आल्हाददायक आणि याचा खूप आम्ही आनंद घेतला. हॉटेलमध्ये आल्यानंतर खूप छान याच्या सर्विस जी आहे, फूड क्वालिटी आहे ती फार छान आहे. आणि मी असं सजेस्ट करेल की तुम्ही मनालीमध्ये आल्यानंतर या हॉटेलमध्ये येऊ शकता, राहू शकता आणि रिलॅक्स होऊ शकता. थँक्यू. गुड मॉर्निंग. आम्ही महाराष्ट्रातून आलेलो होतो. तर मनालीमध्ये आल्यानंतर आम्ही आमच्यासाठी भाग्यश्री टूर्स अँड ट्रॅव्हल्स या कंपनीने ॲपल बर्ड कॉटेज हे हॉटेल बुक करण्यात आलेलं होतं. आणि आम्ही जेव्हा इथं आलो तेव्हा इथली रूम, त्यानंतर इथली हॉस्पिटॅलिटी खूपच छान आहे. त्याशिवाय इथली फूड क्वालिटीसुद्धा खूप छान आहे. त्याशिवाय इथला सपोर्टिव्ह स्टाफही खूप छान वर्क करतो. अगदी पोलाईटपणे सगळ्यांना विचारतात, अगदी आत्मीयतेने ते प्रत्येक गोष्टीची काळजी घेतात. त्याशिवाय इथं आल्यानंतर इथला व्ह्यू जो आहे तो अतिशय सुंदर आहे. आणि जो कोणी मनालीमध्ये येईल तो त्यांनी ॲपल बर्ड कॉटेज ह्या हॉटेलमध्ये एक तरी मुक्काम निश्चित करावा असं मी सांगेन.